शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आलं। सदरच्या निवेदनात प्रामुख्यानं कांद्या निर्यात बंदी घालण्यात आली आहे, ती बंदी उठवण्याच्या मागणीचा प्रमुख समावेश होता। त्याचबरोबर पीक विमा, दुष्काळ, अतिवृष्टी, किसान सन्मान योजना, कांदा अनुदान योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या अनेक वेळा शासनानं मदतीच्या घोषणा केल्यात, परंतु प्रत्यक्षात अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत। शासनानं फक्त फसव्या घोषणाच केल्या। निर्यात बंदी तात्काळ रद्द करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात एक स्वतंत्र माहिती निर्माण करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून सोडवण्यास मदत करावी, अन्यथा सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या हितरक्षणासाठी शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर यांच्या आदेशानुसार शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार आहे, अशी घोषणा शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ यांनी केली। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे, शेतकरी सेना उत्तर सोलापूर संघटक नशीर शेख, महिला आघाडी तालुका संघटिका परिणिता शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख सदाशिव सलगर, शिवसेना उपतालुका प्रमुख अचितराव बाभळे, राजू घाटे, बाबा नीळ, उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, उपविभाग प्रमुख दत्ता वाघमारे, शाखा प्रमुख सिद्धेश्वर गरड, युवा सेना विभाग प्रमुख गणेश गोभणे, प्रशांत चव्हाण, कोंडीचे बालकृष्ण पाटील यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।